कन्यादान नारसिंहाय नमः अच्युताय नमः जनार्दनाय नमः उपेन्द्राय नमः हरे श्री कृष्णाय नमः। सकल शास्त्र पुराणोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थम श्री परमेश्वर प्रीत्यर्थम मम अस्य संध्या नाम्न्या कन्यकायाः तेषां शुभमंगल विवाह फल सिद्ध्यर्थम द्वादशवरान् द्वादशपरान् एकीकृत्यं ब्रह्मलोक अवाप्त्यर्थम फल सिद्ध्यर्थम कन्यादानम अहम करिष्ये सोडून द्या दामनाथ पाणी निर्विघ्नार्थम महागणपती स्मरणांच करिष्ये गणपतीचं स्मरण करून एक नमस्कार वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा महागणपतये नमः निर्विघ्नं कुरु महागणपतये नमः निर्विघ्नं कुरु कन्याकारयतु पुण्यं वर्धता शिवा आपसंतो संत शिवापः सौमनस्यमस्तु अस्तु सौमनीयं गन्धाः पान्तु सौमंगल्यं चास्तु अक्षतं चारिष्टं चास्तु पुण्याहं भवन्तो ब्रुवन्तु स्वस्तिं भवन्तो ब्रुवन्तु वृद्धिं भवन्तो ब्रुवन्तु श्रीरस्वति भवन्तो ब्रुवन्तु काश्यप अवत्सारणे द्विवेदी प्रवरान्वित काश्यप गोत्रोत्पन्नाय कामळे कुले जातस्य आबाजी शर्मणे प्रपौत्री यशवंत शर्मणे पौत्री दिनकर शर्मणे प्रज्ञा संध्या नाम्या इमां कन्या ब्रह्मलोक अवाप्त्यर्थम इमां कन्या तुभ्यमहं काश्यप अवतारणे द्विवेदी प्रवरान्वित काश्यप गोत्रोत्पन्नाय हरि शर्मणे प्रपौत्राय शिवाजी शर्मणे पौत्राय रघुनाथ शर्मणे पुत्राय सूर्यकिरण नामने श्रीधर स्वरूपिणे वराय इमां कन्या द्वादशवरान् द्वादशपरांश एकीकृत्यं इमां कन्या तुभ्यमहं संवृधे श्रेयसे प्रतिगृह्यतां तुम्ही म्हणा प्रति गृह्यतां तुम्ही म्हणा प्रति गृह्णामि कन्यादारयतु पुण्यं वर्धतां शिवा आपसंतो संत शिवापः सौमनस्यमस्तु अस्तु सौमनीयं गन्धा अक्षतं चारिष्टं चास्तु पुण्याहं भवन्तो ब्रुवन्तु स्वस्तिं भवन्तो ब्रुवन्तु वृद्धिं भवन्तो ब्रुवन्तु श्रीरस्वति भवन्तो ब्रुवन्तु काश्यपगोत्रोत्पन्नाय कामळे कुले जातस्य अबाजी शर्मणे प्रपौत्री यशवंत शर्मणे पौत्री दिनकर शर्मणे लक्ष्मी स्वरूपिणे संध्या नाम्या इमां उत्पिणी स्वरूपिणे इमां कन्या द्वादशवरान् द्वादशपरांश इमां कन्या काश्यप अवत्सारणे द्विवेदी प्रवरान्वित काश्यप गोत्रोत्पन्नाय पोतकुले जातस्य शिवाजी शर्मा इमां श्रीधर स्वरूपिणे वराय इमां कन्या द्वादशवरान् द्वादशपरांश समस्त पितॄणां निरसनपूर्वकं इमां कन्यां तुभ्यमहं संवृधे श्रेयसे प्रति गृह्यतां तुम्ही म्हणा प्रति गृह्णामि कन्याकारयतु पुण्यं वर्धतां शिवा आपसंतो संत शिवापः सौमनस्यमस्तु अक्षतं चारिष्टं चास्तु पुण्याहं भवन्तो ब्रुवन्तु स्वस्तिं भवन्तो ब्रुवन्तु वृद्धिं भवन्तो ब्रुवन्तु श्रीरस्वति भवन्तो ब्रुवन्तु काश्यप अवत्सारणे द्विवेदी प्रवरान्वित काश्यप गोत्रोत्पन्नाय अबाजी शर्मणे प्रपौत्री यशवंत शर्मणे पौत्री दिनकर शर्मणे रुक्मिणी स्वरूपिणे इमां कन्या काश्यप गोत्रोत्पन्नाय हरि शर्मणे प्रपौत्री पौत्राय शिवाजी शर्मणे पौत्राय रघुनाथ शर्मणे श्रीधर स्वरूपिणे श्री चिरंजीव सूर्यकिरण शर्मणे पौत्राय इमां कन्या तुभ्यमहं संवृधे
तसे असे तुम्ही म्हणा प्रति गृह्यताम, तुम्ही म्हणा प्रति गृह्णामि, नाहीक धर्मेच तामी, तुम्ही म्हणा स्वस्ती. म्हणजे तुम्ही सांगितलं की कांबळ्याच्या आमच्या कुलात उत्पन्न झालेली तसे आबाजींची प्रपौत्री म्हणजे कणकी, यशवंतरावांची नाट, दिनकररावांची कन्या संध्या नावाची जी कन्या आहे ही माझी कन्या. समस्त पितृणा आपले जे काही गेलेले कोण पितर आहे त्यांना सगळ्यांना एकदा कन्यादान दिली, आपले गेलेले जे सगळे जे कोण पितर असतात त्यांना सगळ्यांना गती मिळते. त्याच्यासाठी म्हणून कन्यादान करावं. ही कन्या मी काय काश्यप गोत्रात उत्पन्न झालेल्या, भोत कुलामध्ये उत्पन्न झालेल्या हरिभाऊंच्या पंथू, शिवाजीरावांचा नातू, रघुनाथरावांचा मुलगा असलेला जो काही मुलगा आहे त्याला मी दान देत आहे. कशासाठी? तर की आपले 4 पुरुषार्थ असतात, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. त्यातला जो मोक्ष आहे तो प्रत्येकाचा स्वतंत्र स्वतःचा मिळवायचा. उरलेले जे कोण 3 आहेत गोष्टी, धर्म, अर्थ आणि काम, त्याच्यासाठी म्हणून मुलाला मुलीची, स्त्रीला पुरुषाची आणि पुरुषाला स्त्रीची गरज असते. त्याच्यासाठी म्हणून मी आज माझी मुलगी तुम्हाला दान देत आहोत असं तुम्ही संकल्प सोडून दान दिलेली आहे. त्याने सांगितलं स्वस्ती, मी तिला स्वीकार केला. हात सोडा, हात जोडा. कनकाभरणा कनकैर्युता इमाम कन्या प्रदास्यामि प्रद आस्यामि दत्तास्नेहेन पाल्यताम पाल्यताम पाल पाल पाल्यता म्हणजे पाळा तुम्ही. आता तुझा आजपर्यंत मी कन्या कनक संपन्ना, माझी ही कन्या आहे ना ही लक्ष्मीचा रूप असलेली आहे. तिला आजपर्यंत मी मुलीनं चांगल्या प्रकारानं वाढवलेलं आहे. असं तुम्ही तुम्ही आता तिचा स्वीकार करा म्हणून सांगायचं आणि तिला ते कन्यादान विधीचा कार्यक्रम. 1 मिनिट समोर सगळे दोघांनी एकमेकांच्या डोळ्यात बघ. ठीक आहे, ओके. एकमेकांच्या डोळ्यात बस झाला ना फोटो. झाला बस का तुम्ही प्रजापती महंप्रियानं एकवस्त्रं महामितं इमां कन्यां तुभ्यमहं संप्रदधे. हात सोडा. फक्त नमस्कार करायचा. टाइम तेच करा. झालेला आहे तुमचा विषय झालेला आहे. अक्षता विधी. नुसतं करायचं तांदूळ सोडायचे ना कुठून उभारायचं. त्याचं प्रतीक असं असतं धर्माय नमः. डोक्यावरती सोडायच्या. दीदी सोडताना इकडे समोर बघायचं. धर्माय नमः. धर्मो मे काम समृद्धता, धर्मो मे काम समृद्धता, धर्मो मे काम समृद्धता. सोडून द्या. ज्ञानो मे काम समृद्धता, ज्ञानो मे काम समृद्धता. तुम्ही म्हणा प्रजायै नमः. प्रजो मे प्रजो मे काम समृद्धता. वर्ण धरणार प्रजो मे काम समृद्धता, प्रजो मे काम समृद्धता, प्रजो मे काम समृद्धता. बसा मे काम यशो मे काम समृद्धता, यशो मे काम समृद्धता, यशो मे काम समृद्धता. समृद्धता श्रियो मे काम समृद्धता, श्रियो मे काम समृद्धता. समृद्धता यशो मे काम समृद्धता, यशो मे पती एकमेकांच्या मस्तकावर अक्षता विधी करत आहे. ध्रुव तारा पाहत आहे. पूजा झालेली आहे.